गणनाथ सरस्वतीर श्रीरामदूतं प्रणतक्लेश लाडू मिळाले गावाने आणून दिले पण पोरीकडचं खायचं का? पोरीकडचं खायचं वा वा. संसार भयनाशनम दर्शनेन विनश्यन्ति श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान उमापति महादेव. नमः पार्वती पतये हर हर महा. सीताकांत स्वर्ण जय 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 जय. रघुवीर समर्थ निवृत्त वासुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव. निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर. आज चौथ्या अध्यायामध्ये दत्तप्रबोधाच्या अनुसयेचं सत्वहरण करण्याचं वचन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी आपल्या स्त्रियांना दिलं. आणि वचन दिल्यावर ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना प्रचंड पश्चाताप झाला. आता बघा तुम्ही, देव आहे, देवांनी असं अविचारपूर्वक वचन कसं दिलं? प्रश्न निर्माण होतात. तर ज्या वेळेला विधी लिखित वेगळं ठरतं त्यावेळेला देवीच्या मंदिरात बसणारे बोलू नका. बोलू नका. त्या तिघांनाही प्रचंड पश्चाताप झाला. तर विधी लिखित जेव्हा काही घडतं त्यावेळेला सत्याला सुद्धा दिसत नाही. सत्याला सुद्धा दिसत नाही. त्यावेळेला हे देव बोलून तर गेले, वचन तर देऊन गेलं,
त्यावेळेला भगवान विष्णू फक्त हसले, ब्रह्मदेव आणि शंकर स्थिर राहिले. भगवान विष्णूच्या हसण्यामध्ये गुह्य होतं. काय गुह्य होतं की कालाची इच्छा काहीतरी वेगळी आहे. म्हणून भगवान विष्णू हसले की आपण वचन तर देऊन टाकलंय, पण वचन विवेकाच्या विरुद्ध दिलंय. आणि विवेकाच्या विरुद्ध वचन दिल्यामुळं हळू 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 बरं सर. विवेकाच्या विरुद्ध वचन दिल्यामुळं संभ्रम निर्माण होतो. म्हणून विवेकाने ज्याने संसारामध्ये नेहमी विचार करायचा असेल तर सगळं कुटुंब मिळून करावं असं सांगितलेलं आहे. आपण एकटं वचन नाही बाबा मी घरी जाऊन सगळ्यांचा विचार घेतो आणि सांगतो, हे वचन आहे. या तिन्ही देवांनी सांगून तर टाकलं, वचन देऊन टाकलं. कारण स्त्री कोणत्या हेतूने विचारते याच्यावर विचार नाही केला. कारण तिन्ही देव्यांच्या स्त्रियांमध्ये ईर्ष्या आली होती. आणि जिथे ईर्ष्या येते तिथे संकट उभं राहतं. संकट, आता देव संकटात पडले की अनुसयाचं सत्व हरण करायचं म्हणजे आपलं देवत्व जाईल ना. कारण सत्व हरण करणं सोपं नाही आहे. मग या तिन्ही देवांचं एकत्व व्हायचं आहे. आतापर्यंत तिन्हींचे काम वेगळे होते, पण परमार्थ मार्ग साधण्याकरता तिन्ही तत्व एक करावे लागतात. ब्रह्मा विष्णू आणि महेश, सत्व रज आणि तम. मग आता चांगलं दूध नासवल्याशिवाय दही होईल का? दह्याचं मंथन केल्याशिवाय लोणी निघेल का? नुसतं लोणी निघालं तर तूप येईल का? नाही, त्याला तापवावं लागेल. म्हणजे सत्वाला नासवायचं, नासवून त्याला घुसळायचं, घुसळून त्याला तापवायचं, तेव्हा तूप आहे. त्याप्रमाणे दत्त अवतार व्हायचा आहे तर तो कसा होईल? तर सत असत आणि रज यांचं मिश्रण करावं लागेल. वरतून दिसतंय की ती सत्व परीक्षा आहे, पण प्रत्यक्षात ती स्थिती आहे. आणि अनुसया परम स्त्री आहे. परम अवस्था आहे. आणि कपिल महामुनींची बहीण आहे, ज्याने सांख्यशास्त्र निर्माण केलं. कर्दमांची कन्या आहे आणि देवहूतीची मुलगी आहे. देवहूती आणि कर्दम म्हणजे देवहूती म्हणजे त्याग बुद्धी, कर्दम म्हणजे संयमी जीव. संयमी जीवातून निर्माण झालेली आदिशक्ती आहे. गजानन महाराज, स्वामी समर्थ, बाबा हे सगळे आदिशक्तीचे आहे उपासक. म्हणून ते म्हणतात ईश्वर इच्छा. गजाननची इच्छा, स्वामी समर्थ म्हणतात शंकराची इच्छा. नमामि शंकर, भजामि शंकर, हर हर शंकर. साईबाबा म्हणतात सबका ईश्वर एक. म्हणजे हे शक्तीला मानतात आणि ती शक्ती यांचं वाक्य सत्य करते. कोणाचं? या संतांचं. माझं हे जे वाक्य आहे संताचं आहे, नारदाचं, की अवतार झाला पाहिजे. म्हणून संताकरता देवाने सुद्धा अविचार केला. कोणाकरता केला आहे? संताकरता. आता ज्ञानेश्वरांचा एवढा छळ होत होता आळंदीत, देवाला एखादा चमत्कार करायला काय हरकत होता? पण नाही, परीक्षेला उतरा आणि यांना दाखवा. जेव्हा भिंत चालवली त्यावेळेला मात्र सगळी आळंदी लोटांगण घालायला लागली. असं आहे. आणि काळ किती उतरला. चांगदेवाला उपदेश केल्यानंतर माऊलीचा काळ फार थोडा राहिला, त्यामुळे त्यांना ते समाधान नाही मिळालं माऊलीचं. इतर लोकांना समाधान मिळून गेलं. विसोबा चाटीला जावं लागलं आळंदी सोडून तपाला औंढा नागनाथला. पुढे ते नामदेवाचे उपदेशक झाले.
जोपर्यंत सत्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत गुरुत्व स्वीकारू हां, आपल्याला तो गुरु व्हायची घाई झाली आहे. शिक्षक वेगळा आणि गुरु वेगळा. शिक्षक हा मार्गदर्शक आहे, जीवनाचं मूल्य शिकवतो. आता सरकार असं सांगतंय की शिक्षक काही संस्था ढबला आल्या आहे, तर शिक्षकांनी 5% आपले पगारातले संस्थेला द्यावे. नवीन आहे. मग शिक्षकांना चालू द्या ती संस्था, त्या लोकांना निदान थोडीफार तरी चांगली चालवतील ते, असं आहे. कारण काही संस्था बंद होतील, इतकी वाईट परिस्थिती आली, विद्यार्थीच नाही. मग एवढे लोक, संकट आहे एक आर्थिक संकट तोंड दाबून फिरवता येत नाही. त्याला प्रत्येक बाब दाखवून येतं बस, दुसरं नाही. ते हे असे काल्पनिक गोष्टी सांगता येतात. म्हणून त्यावेळेस हे कदापि शक्य नाही. त्यांना ते स्पष्ट जाणवत होतं, परंतु पत्नीला वचन दिल्यामुळे नाईलाज होता. अवघड कार्य कसं करावं याबद्दल तिन्ही देव विचारत एकत्र आले. म्हणे मी तसा, तू तसा, तो म्हणजे आता आपली फजित आहे. मग असा तरी प्रसंग आपल्यावर का आला? तेव्हा भगवान वाच, भगवान विष्णू म्हणाले, जगाच्या रक्षणाकरता आपद्धर्म स्वीकारा. आपद्धर्म स्वीकारा, कारण जगाचं रक्षण व्हायचं आहे दत्त अवताराने. सर्वसाधारण मानव जो आहे त्या सर्वसाधारण मानवाला आज मार्गदर्शन करायचं आहे. आणि हा अवतार मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीलाच होणार. आपल्याला आपलं रूप टाकावं लागणार आहे, कारण आपण जे रजत कार्य केलं त्याच्याने आपल्या या शरीराला नाश आला आहे. लक्ष द्या, हे शरीर टाकून ब्रह्मा विष्णूचं परत शरीर मिळेल आपल्याला. कोणत्या दिवशी? दत्त जयंतीच्या दिवशी. 12 वाजता जन्माला आले आणि संध्याकाळी दत्तरूप झाले, तेव्हा परत ब्रह्मा विष्णू महेश वेगळे झाले. ज्याप्रमाणे फोत्र्याची डाळ पाण्यात घातली की टरफल आपोआप निघून जातं, तुरी फुगवावं लागतं आणि मग भरडावं लागलं की फोत्रं बाजूला जातं, तसं कवच टाकावं लागतं. सर्प काय करतो? कवच टाकून देतं, त्यामुळे तो तसाचा तसाच जहरीला असतो. कवच टाकावं लागतं. आपण सुद्धा कवच टाकलं तर सुखी होतो. गेरे बा हे सांभाळायला तुम्ही, आता मी डोकं उठाड करणार नाही, म्हणजे माणूस काय झाला? व्यवहाराचं कवच मुलांवर सोपवलं म्हणजे माणूस काय झाला? सुखी झाला. डोक्याचा ताण चालला जातो. पण आपण शेवटपर्यंत कवच टाकायला तयार. पोरं म्हणतात ज्याचं त्याचं करून द्या, तरी म्हातारा नाही म्हणतो. का? आपण कवच टाकत नाही ना. आता तुम्ही पेन्शनमध्ये गेले म्हणजे तुम्ही कवच टाकलं, त्या कामातून निवृत्त झाले. पगार कमी मिळेल बा, ते खरं, पण डोक्याचं ताण गेला ना. कवच टाकावं लागतं. आता देवांनी कवच टाकलेलं आहे, कारण त्या कवचानं उत्पत्ती, स्थिती आणि लय केलेला आहे. केव्हा केव्हा तमोगुणाचा आश्रय घेऊन लय करावा. म्हणजे जे बरेच म्हातारे ना ते आम्हाला असं विचारतं, का हो दादा हा संसार केव्हा सुटेल? म्हटलं दोनच दिवस लागतील याला सोडायला. काय करायचं? पैसे दिले की खर्च करून माजून टाकायचे आणि हारले सांगायचे. का हो हारून गेले रस्त्यात? ते पोरं म्हणतील गुच्छ बस, आता काही करू नका, आम्ही आणू. पण तुम्हाला तर धरणगावर मिरची आणायची सवय आहे. बरं साडूची घेऊन येतो आणखी पोरीची. हे असं तुम्ही कवच वाढवत दादा, असं आहे ते. हे आपण वाढवतो कारण त्यांचं भलं झालं पाहिजे, स्वतःचं भलं नाही पाहतो. आपुल्या हिता असे जो जागता, जो आपलं हित पाहतो.
आत्ताच कोणीतरी माझ्याकडे आलं होतं ना सकाळीच म्हणे दादा मुलाचं नाव म्हटलं मुलगी इथे बाळंदी झाली का तिथे म्हणे तिच्या गावाला म्हटलं कुठे म्हणे डोंबिवलीला. पण तू जाऊ दे ना जळगावला का बरं डोकं उठाड करते ती पाहिजे ना डोंबिवलीला बुवा. नाही ना 500 रुपये घेता नाव काढायचं आपल्या जळगावला 5 रुपये नाही दिलं तरी चालतं. इतकी हुशार आहे ती. सोपे नाही तुम्ही. तुम्हाला फक्त त्यांचं द्रव्य वाचवण्याची बुद्धी आहे पण त्यांना चांगली बुद्धी शिकवायची नाही. आमच्याकडे विचारण्यापेक्षा तुझ्या सासूला मोठेपणा दे तुझ्या जाऊला मोठेपणा दे आणि त्यांच्याकडून हे करून घे असं वळण लावायचं आहे. आपण तर जमेल हे असं आहे ते. आपला स्नेह आपण कवच चिटकवतो कोणत्या ना प्रिविकालने आणखी बाळगाचं कवच. चिंता नाही करायची ते करतील त्यांचं. तुम्ही कवच वाढवून घेताय कवचातून मुक्त व्हा. ज्या वेळेला आपण मुक्त होऊ त्यावेळेला आत्माभिमुख होऊ म्हणजे आत्म्याकडे वळू. नाही तर मनुष्य आत्म्याकडे वळत नाही. हे सगळं जोपर्यंत फापट पसारा असतो तोपर्यंत नाही तू. कारण जगाची राहटी व्यवहार धरून करावी लागते. जगाची राहटी काय आहे व्यवहार. आणि व्यवहार सगळाच खरा आहे असं नाही. आपल्याकडे मोठेपणा घेताना दुसऱ्याला कमीपणा येतो याची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्याकडे मोठेपणा येत असताना दुसऱ्याचा कमीपणा होतो याची जाणीव ठेवली पाहिजे. अरे माझ्यावरच किती दिवस अवलंबून राहता तुम्ही. आता तुमचं पहा म्हणजे त्यांच्याकडे मोठेपणा लोटायचा आहे असं आहे ते. बेवडात जरी पोरं पाठवलं नीट दर्शन करतील की नाही अमुक करतील की नाही त्याच्याकरता आपण जायचं त्याच्या मागे आणि आपला हरिपाठ संध्याकाळी करेन म्हणे संध्याकाळी राहूया. जातील ते करतील. आपण फक्त सांगून द्यावं आठवण देण्याचं काम करावं. बऱ्याच मुलांना आपण अभ्यासाला बसवतो तो अभ्यास सोडून देतो मोबाईल घेतो. त्याला कधी मोबाईलमध्ये प्रश्न आहे म्हणतो. आपल्याला काय समजतं ते. कारण त्याने जर ठरवलं की बा हे आपल्या हिताकरता आपल्याला अभ्यासाला बसवत आहे तरच ते त्याचं हित होईल नाही ते नाही होणार. म्हणून आता काय करावं. अनुसया माता धार्मिक आणि निर्दोष आचरणाची आहे. तिन्ही देवांनी सांगितलं धार्मिक आहे आणि निर्दोष आचरण आहे. एकही दोष नाही. मग निर्दोषाशी आपल्याला कपट करायचं आहे. कोणाशी निर्दोष. मग भगवान विष्णू म्हणाले भाऊ ब्रह्मदेवा तुला 4 तोंड आहे. शंकर तू भोळा आहे तुझ्या मनात काही कपट नाही. भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे तर ते काय कसं मागायचं जेवण ते तुम्ही मागा. विष्णू गेले ब्रह्मदेवाला म्हणे तुला 4 तोंड आहे. 1 तोंड खराब झालं ते 3 तोंड आहेत. भगवान विष्णू चतुर आहे कारण शंकर निर्लेप आहे. शंकर काय आहे निर्लेप. तुम्ही काही टाका पाणी पडलं की ते चाललं जातं. म्हणून शंकराच्या मूर्तीपूजेपेक्षा शाळुंका पूजन महत्त्वाचं आहे. मूर्तीमध्ये गुण येणार पण शाळुंकेमध्ये गुण नाही येणार. आणि शाळुंकासुद्धा लिंग आणि शाळुंका वेगळी आहे. चिटकलेली नको काढता आली पाहिजे. म्हणून हे मोठे मोठे ज्योतिर्लिंग मापाचे आहे. ते शाळुंका निघून जाते. म्हणून त्यावेळेस तिचे व्रत शिवाय प्रत्यक्षात ती प्रातिपत्य धर्म अवघड पाडणारी आहे. तिला फसवण्याकरता आपल्याला उपाय सापडणार नाही. हा उपाय श्रीहरीने आपल्याला सुचवावा. म्हणाले बघा सगळ्या लवाड्या ब्राह्मण वेशात करता येतात. आपल्याला देवरूप टाकावं लागणार आणि ब्राह्मण रूप धारण करावं लागणार. देवरूप टाकून द्या. देवरूपात तुम्ही गेले ना तर तुम्हाला ओळखून गेला अनुसया.
तुमचा आदर होईल, पण तुम्हाला वाचा शक्ती क्षीण होऊन जाईल तिच्याजवळ. म्हणे ब्राह्मण रूप का धारण करतो? म्हणे 3 ब्राह्मण म्हणायचा. पण ब्राह्मण पाहिले की अनुसया अनन्य भावाने तुमच्याजवळ येईल. पहा तुम्ही, आजही लोक कृत्रिम ब्राह्मण बनतात आणि त्यामुळे काय होतं, फसून जातं मनुष्य. कलुषा सुद्धा काय बनून आला, ओरिजिनल ब्राह्मण बाजूला राहतो. त्याला माहिती असतं की याचं फळ काय आहे, याचं फळ काय आहे हे माहिती असतं त्याला. आणि आपला यजमानाची ताकद किती आहे हे पण त्याला माहिती असतं. याची मनोवृत्ती, याची द्रव्यवृत्ती, याची सर्विस शक्ती ही किती बळ आहे हे त्याला माहिती असतं. म्हणून तो त्याच्याशी संघर्ष करत नाही. मग आत्री ऋषीच्या आश्रमात जाताना श्रीहरीने उपाय सांगितला, ब्राह्मण जा आणि ब्राह्मणपणा निमूटपणे निभवा. जेव्हा ती तिचं बल वापरेल तेव्हा आपला ब्राह्मणपणा संपून जाईल आणि आपल्याला वेगळं रूप येईल. तिने ब्राह्मण तत्वावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. पण ती कुठपर्यंत विश्वास ठेवेल? म्हणे जोपर्यंत तुम्ही तिच्या सत्वाला हात लावत नाही तोपर्यंत. समजा एखाद्या माणूस एखाद्या घरी गेला, तिथे माणूस नाही, वहिनी मी आलो होतो, भाऊला सांगू नका. काय सांगायला पाहिजे? मी आलो होतो हे सांगू नका, म्हणजे त्याचा हेतू वेगळा आहे हे स्त्रीच्या लक्षात आहे. असं आहे. किंवा तो भेटला रस्त्यावर, भाऊ मी गेलो तर तुला भेटायला, पण तू घरी नव्हता, हे स्वतः सांगून द्यायचं. जर नाही सांगितलं तर काय होईल? दुराग्रह होईल. जर ओरिजिनल ब्राह्मण असते तर ते दुराग्रह त्यांनी केला नसता. हे ओरिजिनल नाही आहे. यांनी दुराग्रहासारखं वर्तन केलं आहे. आम्हाला भिक्षा पाहिजे, पण कशी पाहिजे? इथे चुकलं आणि ते अनुसयेनं ओळखलं. ज्या स्त्रीमध्ये ईर्ष्या नाही आहे ती कोणतीही गोष्ट ज्ञाताने जाणू शकते. लोक असं म्हणतात की स्त्रिया अज्ञान असतात, तसं नाही आहे. तशी अवस्था नसते ती. तिथे जी ईर्ष्या आहे, ईर्ष्या बुद्धीचं बल कमी करते. जगात आज सगळीकडे ईर्ष्या पेटलेली आहे. पहा तुम्ही, हे एवढं युद्ध चाललंय, खोटं नाटं चाललंय, खराब खेळ चालले. ही काय आहे? ईर्ष्या. ईर्षेनं रोज जग पेटतंय. 2025च्या जानेवारीपासून जी आग लागली आहे गाड्यांना, गावाला, याला त्याला, थांबतच नाही आहे. कारण प्रत्येक मनुष्य प्रत्येक काम लक्षपूर्वक करत नाही आहे. कारण हा अग्नी आहे. याला तुम्ही थोडंसंही लक्षपूर्वक केलं, कुठे करंट येतोय, त्याला चिकटपट्टीने लावली ते एखाद दिवशी बंद का होईल. मग हे सगळं काम, जे शक्तीचं काम जे आहे ते लक्षपूर्वक केलं पाहिजे. गॅस आहे, उघड्या राहून गेला, भडकन पेटून जाईल. कुठे अग्नी आहे, वारा सुटला, पेट घेऊन गेली. अग्नी बंद करूनच मग बाहेर पडायचं. लिकेज सुद्धा सहन होत नाही. आता तर प्रश्नपत्रिकाच लिकेज होऊन जाते. उत्तरपत्रिका असं आहे. मग हे लक्षात आलं पाहिजे. एके दिवशी कुणालाही काही न सांगता ब्रह्मदेव वेग धारण करून भूलोकी आले आणि सिंहाचळाच्या पर्वताच्या मायापुरी शिखरावर असलेल्या आत्री ऋषीच्या परिसरामध्ये पोहोचले. ब्रह्मदेव आल्याबरोबर विष्णू आले आणि विष्णू आल्याबरोबर शंकर आले. तिन्ही देव झाले. पर्वताच्या ठिकाणी यांनी देवत्व टाकलं आणि ब्राह्मणत्व धारण. पण
तोंडावर ब्राह्मण तत्वाचं तेज नव्हतं, कारण मनामध्ये संशय होता. ब्राह्मण कसा पाहिजे? निसंशय. भगवंताला जे करायचं असेल ते आज आपल्या हातून करून गेलं असं म्हणून निघायचं. हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत त्याची फलश्रुती मिळत नाही. तिथे विविध झाडे, वेली, पशु पक्षी आणि हे सगळं वातावरण पाहून त्यांची उद्विग्नता दूर पळून गेली. जे मनामध्ये विचार होते की आपण फसवणार आहे, ते विचार फसून गेले. आणि ते रम्य वातावरण पाहिल्यावर त्यांच्यात प्रामाणिकपणा घुसला की नाही, सालं खोटं बोलायचं नाही. पण विष्णू मोठे चतुर होते, त्यांना हे घडवायचंच होतं. आणि का रे, आता जर समजा आपण हे काम नाही केलं तर तिच्या बलाशिवाय आपल्याला देवत्व प्राप्त होणार नाही. हे काम आपल्याला बळजबरी करावं, हां, नाही तर स्फोट करून ज्ञान भरून जा. गुन्हेगाराला सुद्धा गुन्हा नीट करता आला तर बरं, नाही तर त्याच्यात त्याचं काय होतं? मरण. तिथे सुद्धा त्याला चातुर्य पाळावं लागतं. आणि चातुर्य नसेल तर नशेत करतो मग तो त्या धुंदीत. म्हणजे त्याला नशेयुक्त व्हावं लागतं. अहंकार ही सुद्धा परमार्थात नशा म्हटली आहे. अभिमानम सुरापानम गौरवम रवरवंच प्रतिष्ठा सुसूकरविष्टा. आता मध्यंतरी 2 गाणाऱ्यांना पद्मभूषण दिलं. त्याने काय करायचं आम्हाला? तुम्ही लोक ज्या वेळेला आमचं गाणं ऐकता आणि टाळ्या वाजवता त्यावेळेलाच आम्हाला हा कागद तर घरात पडेल म्हणे. मग म्हणे तुम्हाला काय मिळालं? शेवटच्या दिवसापर्यंत गाण्याचा कार्यक्रम आमच्या मुखातून बाहेर पडला. 6 महिने जर कोणी बोलवायला नाही आलं तर काय उपयोग आहे? म्हणून ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तन काय करतात? एकादशीचं कीर्तन आपल्याच गावातल्या देवळात करतात. कुठे बोलवणं, येऊ अथवा न येऊ, दुसऱ्या एकादशीला मला बोलवून द्या. शुद्ध एकादशी मी माझ्या घरी करेल, एकादशीला येणार नाही. असं पाहिजे. कारण आपल्याला जर त्याच्यामध्ये देह संपवायचा आहे तर मग आपला नियम काहीतरी. आता भाद्रपदात मला जर कोणी म्हटलं तिकडे या तर म्हटलं नाही हो, भाद्रपदाचा नियम आमचा आहे. तसं पाहिलं तर पूर्वीपेक्षा आपल्याकडे गर्दी कमी आता. नाही तर हे सगळं असं कच्च भरायचं. त्याला कारण झालं, लोक लांब गेले आणि त्याच्यापुढे तुम्ही हे करून ठेवलं आहे. मग घरी दिसतं तर कशाला जाता एवढा पैसे खर्च करून, असं पोरगी बोलते. हां, पाहुणे असं आहे ते. त्याला कारण आपण ठरतो. नाही तर लोक येऊन मग पुण्यावाले इकडचे तिकडचे लोक दक्षिणा देऊन गेले असते का? नमस्काराला आले की येतात लोक, लग्नाला आले की येतातच. आम्ही इकडून आलो, आम्ही तिकडून आलो. आता परवा आपल्याकडे देवाचे कपडे नाही, अमेरिकेत लग्न आहे पण देव कपडे इथे घालणार आहे. असं आहे ते. आता त्यांना का दुसरं देऊळ नव्हतं? त्याचं कारणच ते आहे. या गोष्टी समजल्या पाहिजे. त्यांची श्रद्धा आहे. पूर्वी की चिमुकल्या राम मंदिरातच नवरदेव गेला पाहिजे अशी भावना होती ती. कारण परिसर मोकळा आहे. पण तुम्ही धुमाकूळ करायला लागले, ते बंद झालं. म्हणून ते म्हणतात या तपोवनामध्ये इथे संताप येणारच नाही. देव म्हणताय हे तपोवन आहे, असं वाटतं की इथे तपालाच बसून जावं. तिन्ही देव म्हणताय. आणि ब्राह्मण जन्म कशा करताय? तपा करता. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. कोण सांगेल गुज? जो कोणी आपला जवळचा असेल तोच गुज सांगेल. म्हणून त्यावेळेस काही क्षणामध्ये वारा सुटला.
आणि त्या तपोवनाचा म्हणजे आत्री ऋषीच्या आश्रमाचा तो सगळ्या फुलांचा आणि यांचा वारा या तिन्ही देवांकडे फिरला आणि त्या वासाने यांच्या डोक्यात गडबड झाली की नाही परीक्षा पाहायचीच. विचार होता मायेनं कसा गेला. म्हणून आपल्याला असं सांगितलं आहे की अति सुगंधाच्या पदार्थ रोज वापरायचे, त्याच्याने मनामध्ये काम प्रवेश करतो आणि कामानंतर क्रोध. हे जे लोक रोजच अंगावर फवारे मारताना त्याच्यामुळे त्यांना डिप्रेशन येत आहे. सणावाराला सांगितलं ते, इतर दिवशी नाही सांगितलं. पण आता तर रोजच चालू आहे. गावराणी तूप खाणार नाही पण फवाऱ्याशिवाय बाहेर जाणार नाही. वचकला ताई सुद्धा आणि अंदेव माणूस सुद्धा हे सणावाराला वापरायचे. पूर्वी काय करायचे लोक लग्नात गुलाब पाणी थोडंसं असं थोडंसं अत्तर लावलं. आता तर ते मशीनच चालू राहतं. आपल्याला वाटतं की आपण पुढे गेलो पण त्या लग्नात जाता जाता कुठे बाधा होऊन जाते. म्हणून त्यावेळेस हे सगळ्या देवांचं त्या वनामुळं विचारात बदल झाला. हवा आली. आपण म्हणतो तो हवेत उडतोय बुवा, आता जास्ती ताट चाललाय ना, हवेमध्ये उडतोय. दोन्ही पोरं लागून गेले, तो काय ऐकतो आता. हां, ती हवा माझ्या घरी सर्व आणि मला मोठा गर्व असं येऊन जातं मनामध्ये. म्हणून त्यावेळेस काय करावं, तेव्हा ब्रह्मदेवानं आपलं कमंडलू विसरून गेले होते. ते कमंडलू जर त्यांच्याबरोबर असतं ना तर त्याच्यातलं पाणी लावल्याबरोबर लगेच जागृत झाले असते. ब्रह्मदेवाचा अंगठा आपल्या विष्णूचा अंगठा चालला गेला. त्यांच्या अंगठ्यात कोण होती? गंगा. ती राहून गेली तिकडे त्या रूपामध्ये. शंकराच्या डोक्यावरचा चंद्र राहून गेला. कारण शंकर रूप टाकल्यामुळे चंद्र गायब झाला आणि जटेमध्ये कोण आहे? गंगाच राहिली नाही. ब्राह्मणाचं रूप घेतलं. बरं, पळी भांडं घेतलं नाही पुन्हा. म्हणून ब्राह्मणाच्या हातात काय पाहिजे नेहमी? पळी भांडं. तो बाटलं घेऊन जातो पिशवीमध्ये. आता मी तिथे वास्तुशांतीला होता ना, ते म्हणे पण नाही रे भाऊ, घरी 11 वाजेपर्यंत पाणी पिता येणार नाही आता. चालते तुझं असं नाही झालं. आपण म्हणतो बाटलीतलं काय झालं, म्हटलं बाटलीतलं सगळं काय झालं. असं आहे. पूर्वी मोठी माणसं तो अरे त्याला चालत नाही, त्याला सोडून द्या असं ऑफिसर सांगायचे. तो घरी पिऊन असला ना, रिकामा काम नाही करायचं. आता मुद्दाम सांगते बिघडला पाहिजे. कारण पूर्वी लोक स्वतः जरी वाम मार्ग असेल तर दुसऱ्याला वाम मार्गात ओढण्याचा प्रयत्न करत होते. आपले आपले एकत्र येत होते. आता चांगल्याला बिघडवण्याचे प्रयत्न करतात. म्हणून त्यावेळेस कालांतराने शेवटी यांना आत्री ऋषीच्या घरापर्यंत म्हणजे पर्णकुटीपर्यंत यावं लागलं आणि यांची बुद्धी टोकाला पोहोचली. ओम भवती भिक्षा, तुम्ही कथा ऐकलेली आहे. आत्री ऋषीचं पूजेचं कमंडलू वेगळं होतं, प्रवासाचं कमंडलू वेगळं. आणि त्या कमंडलूमध्ये जल भरून, मी प्रत्येक देवाजवळ कमंडलू ठेवलं आहे. आमच्या गौरवला रोज सांगतो त्या कमंडलूचं पाणी असू दे, त्या देवाच्या सान्निध्यात जेवढ्या वेळ त्याच्यात पाणी राहील ते पाणी अभिमंत्रित होतं. कोणी आला घाबरला घुबरला त्याच्या डोळ्याला लावायला बरं असतं. त्याला शंख ठेवायला दुसरी अन्य आणून दिली पण तो त्या याच्यातच ठेवतो त्या कमंडलूमध्ये. कमंडलू देवळात पाहिजेच. आता आपली झारी आहे ना, ते अभिमंत्रित पाणी आहे. पोटात घ्या का डोळ्याला लावा. बरेच लोक एकादशीला तीर्थ घेत नाही पण डोळ्याला लावल्याशिवाय राहत. देव तीर्थ एक दिवशी जरी नाही शरीराला लागलं तर त्यांना चालत नाही.
गुरुजी अपवित्र पवित्र मा म्हणून अंगावर शिंपडणार. काही गुरुजी यजमानाच्या डोक्यावर शिंपडताना आपल्या डोक्यावर शिंपडत नाही, त्यामुळे संताप येतो. आपल्यालाही संताप नाही आला पाहिजे ना. त्याचं काम काय आहे. म्हणून त्यावेळेस आत्री ऋषी तिथे नव्हते. यांनी विपरीत भिक्षा मागितली. शंकराने सांगितलं बाई आम्हाला असं पाहिजे, नुसते असे नाही. म्हणून तिने पाहिलं, हातातलं पाणी घेतलं आणि ठेवलं देवानं. पाणी अभिमंत्रित केलेलं होतं. आणि या उभयतांना संतती नव्हती, यांच्या मनामध्ये कामना नव्हती. पण संकट आल्यावर कामना बदलली की आपल्याला पुत्र नाही आहे, आता यांनाच पुत्र करून टाकते. पुत्रवत पाहते यांना पुरुषत्वाने पाहत नाही. मुलाच्या समोर आईला कधीच साडी बदलायला काही वाटत नाही. मुलगा कसाही पडला तर आणखीन पांघरून घालून देते त्याच्या अंगावर. तसं हिचं मातृत्व जागृत झालं. आणि ते मातृत्व जागृत झाल्यावर ते पाणी घेतलं आणि सन्नदीने तिन्ही देवांच्या काळात तिन्ही देव झाले बाळे. इथे मातृत्व जागृत व्हावं लागलं. लक्ष द्या, आज स्त्रिया मातृत्वाचा भाव ठेवत नाही आहे. म्हणून ते म्हणतात काय करायचे पोरं, एक झालं ना पुरे झालं. मातृत्व भाव काढून टाकला आहे. कारण घरामध्ये प्रेमानं खाऊ घालत नाही आहे. आज काय हे घेऊन या, उद्या काय ते घेऊन या. एवढ्या हॉटेलच्या पदार्थांमध्ये भेसळ येते, तरी ते म्हणतात ते तुम्ही पेढे घेऊन जा. अरे घरी करणं, पाव किलोचे का करणं, पण घरी करणं. का नाही राहिलंय तर मातृत्व भाव कमी झाला. मनुष्य जर नाही जेवढं तुम्हाला नाही मोडून देते, पण खा. मातृत्व भाव कमी झालाय. आणि जगात जसा स्त्रीच्या अंगी मातृत्व भाव कमी होतो, तसं तसं जग निर्दयी होतं. पहा तुम्ही, ते हत्ती सुद्धा चालताना तर सोंडेमध्ये पिल्लाची शेपटी धरून चालतात. ते आता टी व्हीवर दिसतं. आणि आपल्याला मुलाचं बोट धरायचं येतं, जर माणसं लावून देतात पोरं बाई सांभाळायला. मातृत्व कमी होतं. स्वयंपाकाला बाई लाव, पण पोरं सांभाळ. आणि त्याच्याकरता आजी लागतेच. आजी जितकं प्रेमानं सांभाळते, पण आपल्याला आजीला वागवायचं तर इकडची आजी पाहिजे. कुठली की जी आपल्या पोरीला म्हणते आपलं आपलं पाय, आपलं आपलं पाय, अशी आजी. चांगलं नाही शिकवत. तिकडची आजी पाहिजे ती की जी घराण्याची परंपरा, घराण्याचं वळण तिला माहिती. आपण तर लेकीच्या बेसिंगमध्ये महिना महिना भांडे घासतो. अशा माया झाल्या. उठलं की पुणं, उठलं की पुणं, असं आहे ते. पूर्वी जावायच्या घरी अशी बाई खाली कसं तरी घास खायची. प्रसंगाला ठीक आहे. आणि देवाला सांगायचं असं मला जावं लागेल असा प्रसंग आणू नको माझ्या पोरीला, म्हणजे वाचले. नाही नाही, ते मनापासून करत नाही ना. ही खूपच भोळी आहे आमची कोकिळा. असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. आपण तिकडून त्यांना तोडतो, तिकडे जोडा. काही दिवस बदलून जातील, तुझी किंमत कळेल त्यांना, असं समजावं मुलीला. दिवस निघून जातात. अनुसयेनं तिन्ही देवांना बाळ करून टाकले. आता काही लोक म्हणतात मग पाळण्यात टाकला आणि धोका देत होती,
त्यांच्या घरी जर पोरगा नव्हता तर पाळणा कुठून आणला? का रे ती देवाला बाळ करून टाकते, तिला पाळणा निर्माण करायला काय लागतो? पाळणा निर्माण करायला एक पातळ घेतलं, 2 ठिकाणी बांधलं की झाली जोळी. ते का तुमच्यासारखा स्टीलचा पाळणा विकत आणायचा होता त्यांना? हा, काही लोक असे प्रश्न विचारतात. मग त्यांना काही नव्हतं ना, पाळणा कुठून आणला आणि पाळण्यात कुठं टाकलं? म्हणजे काय विचारायचं? ब्रह्मज्ञान नाही घ्यायचं त्याच्यातून. ते शेतामध्ये बाया काम करतात बाया रोडवर, त्या लहान मुलाला ते गाडीला लावून देतात आणि तिची झोळी करून देतात. असं आहे. लाटणं लावून देतात त्याला आजूबाजूला जोळीला. हे आहे ते ज्या ज्या परिस्थितीमध्ये त्यांना बरोबर सुचतं, आईला मुलाला सांभाळावं कसं हे बरोबर सुचतं. त्याकरता त्यावेळेला ते माणसं निर्माण होऊन जातात. म्हणून आत्री ऋषी आले आणि आत्री ऋषीने अनुसयाचा का ग सगळं तप वापरून टाकलं, तू एवढ्या गोष्टी करता म्हणे. तुम्हाला म्हणे हे देव आहे ब्रह्मा विष्णू महेश, आत्ता आकाशवाणी होईल म्हणे. झाली की आम्ही खाली येतो, आम्हाला दत्त स्वरूप कर. खाली देव आले, ब्रह्मा विष्णू महेशांच्या स्त्रिया आल्या, सगळी फजिती झाली आणि दत्तात्रयांचं स्वरूप संध्याकाळी 6 वाजता मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा संध्याकाळी प्रदोष काळी दत्तात्रय भगवान प्रगट झाले. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे दाता गंगा स्नाना.